मुंबईमध्ये असह्य उकाडा सहन करावा लागतोय। पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। कुलाब्यामध्ये 33.7 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। विदर्भातील तापमान येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 44 अंशांचा वर जाणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे। विदर्भामध्ये सध्या सामान्य तापमानापेक्षाही 3 अंश सेल्सिअस जास्त तापमान असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलेला आहे। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे। गेल्या आठवडाभरामध्ये ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता। मात्र 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ होतीये। परभणीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे। रविवारी 40 तर सोमवारी 41.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। घराबाहेर नागरिक डोक्याला रुमाल बांधून किंवा टोपी घालून पडतायत, तर दुपारी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा पारा 42 अंशांवर गेलाय, तर 9 आणि 10 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जाते। बदलापुरात पाऱ्यानं पुन्हा एकदा 40शी ओलांडलेली आहे। दुपारच्या सुमारामध्ये बदलापुरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर मुरबाड आणि शहापुरात पारा 43 अंशांच्या पार पोहोचलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड इथं शहापूर पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते।